वेलकम टू सेकंड डे ऑफ लर्निंग. तुम्ही जर मंथली इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असाल आणि कन्फ्युज असाल की मी SIP मध्ये करू की स्वतः स्टॉक बाय करू, तर मी सांगेन तुम्ही SIP मध्ये करा. बिकॉज तुम्ही जर स्वतः इन्व्हेस्ट करायला गेलात तर तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला मार्केटचं नॉलेज पाहिजे, आणि असं नाही की तुम्ही घेऊन सोडू शकता, त्याला ट्रॅक करावं लागणार. सेकंड म्हणजे तुम्ही समजा 5,000ने तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणार, कोणते स्टॉक बाय करणार. समजा रिलायन्सचा घ्यायला गेला, तुम्हाला किती शेअर्स भेटणार? 4 शेअर भेटतील, राईट. हेच जर तुम्ही SIP मध्ये कराल तर तुमचा पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लागतो, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लागतो, आणि तो एक्सपर्ट टू लागतो. जे 15-20 वर्षापासून मार्केटमध्ये आहे, त्यांना नॉलेज आहे मार्केटचं, अशा लोकांच्या थ्रू आपला पैसा इन्व्हेस्ट होतो. सो SIP बेस्ट राहील, रिस्क मॅनेजमेंट होईल, आणि तुम्हाला कुठे SIP करायची आहे, कशी करायची आहे, जे हेल्प हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुमची हेल्प करेन, तुमचे गोल सेट करण्यात मदत करेन. थँक्यू.